नमस्कार मंडळी, तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत बायको घरातलं काम टाकून गेली शेतातलं काम करायला आणि नवरा आणि बायकोचं झालं भन्नाट गमतीशीर कॉमेडी भांडण याचा चौथा भाग. याच्या आधीचे 3 भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन बघा. तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया. मी वाईट वय आणि तू लयच भारी आहेस ना. मी आहेच भारी. वय तू भारी आहेस वय. मग तुला शाहरुख खान पाहिजेत होता का सलमान खान पाहिजेत होता नवरा म्हणून? मी शेतकरी आहे, शेतकरी. दिवस रात्र शेतात काम करतो आणि पाहिजे ते काय पाहिजे ते काय पाहिजे सगळं देतो की मी. काय सगळं? तुला जरा थोडा तरी अकलीचा भाग आहे का नाही? नाही, नसल मला अकलीचा भाग. नाही, तुला अकलीचा भाग पण नाही आणि तुला कायच नाही. हो, मला अकलीचा भागच नाही. सगळी अक्कल तर देवाने तुम्हालाच दिले ना. मी घरात येईल काय काम करणार नाही. इथं तमाशा करू नका. जा घरी चल, निघ जा. चल. ए हे माझं शेत आहे, समजलीस ना. तू चल घरी चल. घरातील सगळी कामं तशीच पडून आहेत. ती भांडी, कपडे, स्वयंपाक, झाडलोट सगळं तसंच पडून आहे. तू घरी चल आधी. ए जा रे, मला तुझ्या तोंडीच लागायचं नाही. जा तू इथून, माझं डोकं नको खाऊ. जा चल, निघ. ए बया, नवरा आहे मी तुझा, नवरा. तुझ्या आईबापानं काय शिकवलंय का नाही नवऱ्याशी कसं बोलायचं ते? हो, मला शिकवलंय माझ्या मम्मी पप्पांनी. तुम्हालाच नाही शिकवलेलं. बायकोची कसं बोलायचं, कसं वागायचं तुम्हाला कायच येत नाही. फक्त बायकोवर आवाज मोठा करून बोलायचं. दुसरं येतच काय तुम्हाला? वय मला बोलण्याची पद्धत नाही न. तू तर मोठी सती सावित्री ना. त्या सावित्रीनं आपल्या नवऱ्याचा जीव त्या यमाकडून परत आणला होता न. तू तर यमाला बोलवशील माझा जीव घ्यायला. अशी बायको आहेस तू. तसं जर करता आलं असतं ना तर बरंच झालं असतं. उगाच रोज डोक्याला ताप कशाला. तुमचं ना असं आहे ना, रोजचं मर त्याला कोण रड असं आहे तुमचं. तरी मला माहीतच होतं तू माझ्या जीवावरच उठलेस ते. मला माहीत आहे ना, मी कधी एकदा मरतो न तुझ्या डोक्याचा ताप जातो ते. असं तुला झालंय. तू माझ्या मरणाचीच वाट बघतेस, मला माहीत आहे ना. माहीत आहे ना तुम्हाला, मग कशाला बोलता? आता विषय काय चालला होता? कामाचा विषय चालला होता ना. मरणावर कोणी आणून ठेवला? तुम्हीच ना. तुमचं बाबा मला काही समजतच नाही. सकाळी मला झोपेतून उठून शेतावर जा काम करायला म्हणाले ना. आता मी शेतावर काम करायला आले तर म्हणतात घरी जा आणि घरचं काम कर. मी आली ना आता शेतावर काम करायला. मग तुम्ही एक दिवस घरचं काम केलं तर काही बिघडणार नाही ना तुमचं. या बाईला थोडी पण अक्कल नाही आहे. नवऱ्याला घरातील कामं करायला सांगते. नवरा आहे मी तुझा, नवरा. मग मी काय तुम्हाला बोलली का? बायको आहेत तुम्ही असं मी तुम्हाला बोलली? नवराच आहेत तुम्ही, मला माहिती आहे. काय बोलतात तुम्ही राव. एक काम कर, तू जा घरी जा. मी परत तुला कधी शेतातील कामं करायला बोलणार नाही. जा तू घरी जा. माझं डोकं नको खाऊ. जा, माझ्या मागं नको लागू. जा घरची कामं कर. परत नाही मी तुला सांगणार शेतात कामं करायला ये. मग माझा एकच जीव आहे ना छोटासा. तुम्ही माझ्या छोट्याशा जीवाला घरातील पण कामं सांगता आणि शेतातील पण कामं करायला सांगता. मग मी कशी करणार? माझा एवढूसा जीव आहे आणि परत मला शेतातील कामं करायला सांगू नका तुम्ही. चला मी जाते आता. हो, तुझा एवढूसा जीव आहे ना. मला माहित आहे तुझा की तुझा जीव आहे ते. खातानी विचार नाही करत माझा एवढूसा जीव आहे. 10 15 किलो बिर्याणी खाते न म्हणे माझा एवढूसा जीव आहे. काम करतानाच तुला दिसतो तुझा एवढूसा जीव. ए मुर्द्या, काय म्हणलास? तू मला अंग देतोस वैर? रोज 10 15 किलो बिर्याणी. तुझी एवढी औकात तर आहे का रोज 10 15 किलो बिर्याणी आणून द्यायची? हा न बोलतो. नाही, तुझा बाप आणून देतो ना. जा घरी निघ. घरी जाणार होतीस ना, घरी जा. घरची कामं सगळी तशीच पडून आहेत. जा पटकन घरी, कामावर. मी शिस्तीत जात होती ना घरी. मध्ये बोलायची काय गरज होती? आजपासून मी कायच काम करणार नाही. जा करा तुम्हाला जे करायचं ते. मी कशालाच हात लावणार नाही, कायच काम करणार नाही. अगं बाई, माझंच चुकलं. मी परत तुला कधीही काय बोलणार नाही. जा घरी जा. नको राग मानून घेऊ. जा, नवरा आहे मी तुझा. जा घरी जा, घरची कामं कर जा. अरे नवरा असलास म्हणजे कधी पण काय पण बोलशील का न? मी ऐकून घेईन वय? तुला असं वाटतं वय? मी ऐकणारी नाही, बोलणारे आहे तोंडावर. हो बाई हो, चुकलं माझं, चुकलं. माफ कर मला. सॉरी, परत नाही बोलणार.
देवालाच माहीत कशी माझ्या नशिबात पाडली हिला. मला तर असं वाटतं मी मागच्या जन्मात जामच पाप केलं होतं म्हणून देवाने मला असा नवरा दिला. वय मी ना तुझ्यापेक्षा पण जास्त पाप केलं असतील म्हणूनच देवाने मला ही अशी बायको दिली भांडखोर. ए नासक्या तोंडाच्या, मला काय बोलू नको, तुला मी आधीच सांगते. हो बाई, नाही काय बोलत तुला. जा घरी जा, आता बस झालं. माझं डोकं दुखायला लागलं. जा घरची कामं कर, मला लई भूक लागली. जेवण बनव, मी येतो जेवायला. कामच करायला माझ्याशी लग्न केलंय, नोकर करून ठेवलंय मला, नोकर. जाते, बनवते तुम्हाला गिळायला. हा जा ना मग, अजून काय थांबले, जा. हा जाते. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटू पुन्हा. बाय बाय.